पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या सोलापुरातील लोकनाथ मीडिया चषक 2026 या क्रिकेट स्पर्धेत लोकमत, सकाळ, दिव्य मराठी, संचार, तरुण भारत संवाद, डिजिटल मीडिया, सोलापूर श्रमिक पत्रकार संघ, राज्य मराठी पत्रकार संघ आणि मेट्रो सोलापूर या संघांनी सहभाग नोंदवला असून प्रत्येक संघाला वेगवेगळ्या रंगांचे किट देण्यात आले आहेत. स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून क्रिकेट स्पर्धेच्या किट, टी-शर्ट व पॅन्ट लॉन्चिंग सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण होते. यावेळी बोलताना क्रीडा अधिकारी नजीर शेख यांनी लेखणीनंतर आता मैदानातही पत्रकारांची दमदार बॅटिंग पाहायला मिळेल असा विश्वास व्यक्त केला. पत्रकारांमध्ये क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी आणि शारीरिक तंदुरुस्तीला चालना देण्यासाठी लोकनाथ मीडिया चषक महत्त्वाची भूमिका बजावेल असे त्यांनी सांगितले. तर मनीष काळजे यांनी हा उपक्रम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आल्याची माहिती दिली. आदरणीय व्यासपीठ व सर्व उपस्थित पत्रकार बंधू व सर्व खेळाडू, चांगली गोष्ट आहे. सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी जमलेले आहेत आणि लोकनाथ चषक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला आहे. अत्यंत चांगली गोष्ट आहे की ज्याप्रमाणे तुम्ही पत्रकार लोक मीडियामध्ये फिरून सत्य परिस्थिती बाहेर आणता, त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये स्वतः तुम्ही प्रॅक्टिकल तिथं खेळल्यानंतर तिथं काय केमी आहेत, काय कमी आहे हे सर्व आपल्याला माहिती होती. त्या दृष्टीने जसं सध्या IPL झालं आहे, IPL जसं म्हणजे भारतात किंवा वर्ल्डमध्ये जसं प्रसिद्धी मिळवलं आहे, त्याचप्रमाणे आपण क्रिकेट सगळं पत्रकार बंधूंनी त्याप्रमाणे तसं वातावरण निर्मिती करून आणि खेळावं. आणि सोलापुरात म्हणजे फक्त क्रिकेट खेळाडूच नाही तर पत्रकारसुद्धा त्याप्रमाणे आपण खेळू शकतो. ज्याप्रमाणे आपण पेपरमध्ये बॅटिंग करतो त्याचप्रमाणे इथं सध्या या ग्राउंडवर सुद्धा अशी बॅटिंग करावी. आणि एक चांगली गोष्ट आहे की पत्रकार बंधू रात्रंदिवस फिरून बातम्या गोळा करणे, चारीकडे फिरणे, हे करणे, 24 तास आपलं फिजिकल म्हणजे असं फिरत असतो. पण त्या दृष्टीने सध्या ग्राउंडवर आल्यानंतर आपला स्वतःचं जे तब्येत आहे ते सांभाळण्यासाठी कुठल्या ना कुठल्या खेळाचा सहभाग होणे अत्यंत गरजेचं आहे. कारण स्वतःची तब्येत चांगली असेल तर आपण सर्व काही करू शकतो. त्या दृष्टीने साहेबांच्या मदतीने जे एक लोकनाथ चषक आयोजित केलेलं आहे, त्यासाठी सर्व पत्रकार बंधूंना शुभेच्छा देतो. आणि मला या ठिकाणी बोलवलं, सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकनाथ मीडिया चषक गेल्या अनेक दिवसापासून या बाबतीमध्ये अनेक कार्यक्रम पत्रकारांच्या सर्वांच्या साक्षीनं होत आहेत. परवाच आपण ट्रॉफीचं अनावरण केलं आणि आज जे खेळाडूंसाठी जे किट आहे, जे ड्रेस आहे, जो ड्रेस कोड आहे, त्या टी-शर्टचं अनावरण आज सन्माननीय शेख साहेब, आपले क्रीडा अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आणि आपले पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्माननीय बापू या सर्व मान्यवरांच्या आणि सर्व पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये आज त्याचं अनावरण झालेलं आहे. खरं तर लोकनाथ मीडिया चषक ही सोलापूरमध्ये 12, 13, 14 या दिवशी बाबासाहेब आंबेडकर रेल्वे ग्राउंड या ठिकाणी होणार आहे. याकरिता अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. सर्व क्रिकेट प्रेमींना खरं तर मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की अतिशय चांगला आगळा वेगळा उपक्रम हा आपल्या सोलापूरमध्ये होतो आहे. आपण सर्वांनी तो कार्यक्रम क्रिकेट बघण्यासाठी यावं असं आव्हान मी आपल्या माध्यमातून करतो. आज टी-शर्टचं अनावरण झालेलं आहे आणि अगदी 2 दिवसामध्ये उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडेल. आणि उद्घाटन झाल्यानंतर एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट जसं लेखणीतून सन्माननीय 2 दिवसाखालीच ज्यांच्या उपस्थितीमध्ये धैर्यशील माने खासदार कोल्हापूर आणि राज्यसभा खासदार ज्योतिबा वाघमारे यांच्या माध्यमातून आपण ट्रॉफीचं उद्घाटन केलं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की लेखणीतून जे आपण आजपर्यंत मांडणी केली की आता मैदानावरती क्रिकेटच्या माध्यमातून आपण स्पर्धा करणार आहे. अशाच पद्धतीची स्पर्धा ही येत्या 2 दिवसामध्ये चालू होते. त्यामुळे मी सोलापूरकर याचा नक्कीच आनंद घेतील असा विश्वास